वाजव वा वाजव जोरात. पोराई नको नको गेलाय बघा कसं काटे घेऊन काही भांडी फोडायला लावले वाटते आमची. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी तुम्हा सर्वांचा विशाल जाधव तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा कॉल आपला आहे साखरपुड्याचा. प्रशिक भावाचा साखरपुडा आहे आणि बड्डा झालेला आहे. नाही गाईज, तर आतिशच्या मित्राचा साखरपुडा आहे, तिकडे चाललेलो आहे आम्ही. सामान काढून झाले परत जा, आणि नेहमीप्रमाणे मी उशीर आलेलो आहे हे पण कबूल करतो. तर भेटू आपण डायरेक्ट सामान भरताना. तू एवढा रागामध्ये बघतो तर काय आता हसायला लागला. अचानक तो रागवतो, अचानक हसतो. मास्टरनी माझं 200 रुपये दिलेले नाही आहेत हे ब्लॉगमध्ये सांगून ठेवतो. मला भाडा दिलेलं नाही मास्टरनी, ठेवलेलं आहे मास्टरनी. घर बनेला वापरला त्यांनी. साखरपुडा कोणाचा आहे समजतच नाही, कारण की बट्टा एवढा नवरदेव झालेला आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही, फॉर्मल ड्रेसिंग बिसिंग मारलेली आहे भावानी, गॉगल लावलाय आणि त्याला वाटतं माझी व्हिडिओ काढतो म्हणून काय बोलतच नाही. तो एकदम स्माईल देऊन ठेवलेली त्यांनी. ना वाजव तू वाजव. काहीच आता झालेलं आहे आपला सामान भरून. तर आम्ही चाललेलो. हो बोलतो मला ब्लॉगमध्ये घे, तू मोठा रील स्टार आहे बोलतो, युट्यूबरच्या ब्लॉगमध्ये मला येऊ दे थोडा बोलतो. मला ह्याला पण घेतला आहे ब्लॉगमध्ये, बघू शकतो तुम्ही. हिरो आहे, त्यांनी माझी व्हिडिओ टाकून इथंच घालवली, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ती. काहीच आता आपण निघालो आहे. आता भेटतो तुम्हाला लोकेशनवरती डायरेक्ट. चला. काहीच आता आपण येऊन बसलेलो आहे आपल्या बल्लू भाऊजींच्या इथे. त्यांच्या घराला कुलूप होता, तर आता आलेले आहेत ते जस्ट. बघू शकता तुम्ही, त्यांची रिक्षा आलेले, दमून आलेले. मावशी बा आमचे फुल दमून आलेले, झोपाले दिला. आता घरी आलेले. 10 मिनिटं रिक्षा थांबून झोपलो. अरे बापरे, चला मग तयारी करा फटाफट. भाऊजींचा दर टायमापासून टाइमपास असतो, दर टायमाला आम्ही येतो लवकर, ते टाइमपास करतात घरी. तर गाईज आता आम्ही थांबलेलो इथं पेट्रोल पंपावरती. तर आता चालू वडापाव खाला. बल्लू भाऊजी आम्हाला वडापाव घेतात आणि बट्टा पण, दोघं स्पॉन्सर आहेत. आम्हाला फक्त खायचे आहे. बाबूला मला बाबू खायचे का नाही, आम्हाला फक्त खायचे आहे, घेतील. तर आता वडापाव बघतो कुठं चांगला भेटतो. चला. बघू शकता इथं वडापाव आहे, इथं बघू शकतो तुम्ही. याने एवढी बाहेर लावली आतनं. दोघं स्पॉन्सर आपले पुढे चाललेले आहेत वडापाव घ्यायला. वडापाव टेस्ट असतो वडापाव नक्की. आपला मित्र भेटतो. वडापाव खायचा असेल तर इथं या. मस्त चटणी मिरची कांदा पापड लोणचा ठेचा मिरचा सगळा वडापाव मस्त. बाबू प्रशिकला काही नाही. इकडं मोपाडा नाका, इकडं सोनोलीचा नाका आणि पेट्रोल पंपाच्या बाजूलाच गणेशाचा वडापाव आहे. ते या तुम्ही खायला. आता बघू शकतो मी, वडापाव आपला मस्त झालेला आहे. बट्टाने पहिले सुरुवात केलेली आहे खायची. आता आपल्याला भरतो काहीच. आता खातो वडापाव आणि भेटतो तुम्हाला. बघू शकता वडापाव किती भारी बट्टाने तारा घे. खातो आणि भेटतो तुम्हाला. काहीच आता हे वडापाव घालणार होते, आपल्याला स्पॉन्सर होते, पण आपल्यालाच फोडणे आलेले आणि आपल्याला पैसे भरायला लागलेले आहेत. टायमावरती गेले आणि वरती पैसे नाही माझ्याकडे. शेवटी मला पैसे भरायला लागले आणि दौलतनी पण थोडा सहकार्य केला. पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन दिल्या त्यांनी. पण मी एकच वडापाव खाल्ले, मी काय बोलू शकत नाही. एकच वडापाव खाल्ला कारण खोकलाले झालाय मला.
चला तर मग आता जातो लोकेशनला भेटतो तुम्हाला. तर गाईज आता आपण पोहोचले लोकेशनला. तर इथं उत्तम भाऊ पण आहे आपला सोबत. आपल्या प्रत्येक ऑर्डर आपल्या सोबत असतो. सगळी पब्लिक बघा सगळी सोय करायला लावली. भोगा बिगा लावलाय आपण. आता नवरदेवाची वाट बघतो. नवरदेव पण तू काय वाजवणार आहे? मी स्नेह ताशा जे भेटेल ते भेटेल. भाऊ एक नंबर वाजतो आपला ताशा विषय फुल फोडून टाकतो डायरेक्ट. आपण खाल्ले वडापाव तर वाईट वाटलं आपल्याला म्हणून यांना पण घेऊन आलो वडापाव. 100% भावा. यांचा पण विचार केला पाहिजे. धन्यवाद भावा. आभार मानतो आम्ही. गेल्या पहिल्यांदा धन्यवाद बोलतो. घेऊन आल्याबद्दल. पेट करायला लावलेलं आहे. आपण बघू शकतो कसा आवाज. आता आपण पोचलेलो आहे. नवरदेवाला आतपर्यंत टाकलेलं आहे. आपण आता स्टँडिंगला वाजू. आपण आता रोटो वगैरे लावायचं आहे. सामान आणलेलं आहे सगळं आपल्यासोबत. रोटो आणलेलं आहे सगळं. आता आपण स्टँड वगैरे खोलवायला लावू. सेटअप लावायला लावले आपला. आता बघू शकतो तुम्ही कीबोर्ड लावून झालेले. आता सेटअप लावायला लावलेले आहे. तर आता लागलेला आहे आपला सेटअप. बघू शकता कॉन्सेट लावलेला आहे आपला. रोटो पण लावून झालेले आहेत. आता साखरपुडा लागला का वाजू आपण.
गेलाय बघा कसं काटे घेऊन काही भांडी फोडायला लावले वाटते आमची. तर गाईच आता आपल्या झालेलं आहे वाजून. आता आपण चालू आहे जेवायला. थोडा जेवू आणि मग परत बघू नाश्त्याचं वाजू, नंतर मग पॅकअप करू. तर चला आता चालू जेवायला. तर गाईच आता बघू शकतो मी आपण जेवायला बसलेलो. ती सुरुवात पण गेली. मी भूक लागलेली आपली पोरांना वाढा जेवायला बसल्या आणि दोघंच बोलतो मला बोलतो भूक लागली. मला लय भूक लागलेली शपथ सांगतो म्हणून मी सुरुवात केली. मी कोणाची वाट बघत नाही, माझं मी खाऊन घेतो. त्याला जेवतो आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर गाईज आता आपला झालेलं आहे जेवून. तर आता आपला पॅकअप झालेलं आहे. तर आता आपण सामान वगैरे काढू आणि निघू घरी जायला. तर सामान खोलतो आता. पॅकअप झालेलं आहे. तर आता जेवण पण झालेलं, मस्त जेवण होता, व्हेज जेवण होता. चणा डालमध्ये मशरूम वगैरे होते आणि वांगा बटाटा होता. तर आता सामान काढतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या टायमामध्ये. मी बघू काय करायचे, ब्लॉग एंड करायचे काय पुढे दाखवता येईल अजून. तर चला दाखवतो. पोरांना काय वाजवून कंटाळा आला तर पोरं आता कॅरम खेळायला लागले. बघा तुम्ही कॅरम निल्या याला तर काम नाही, वाजवत तर काही नाही आणि ह्यो पण त्याच्या मागं लागलाय. तर गाईज आता झालेलं आहे आपला पॅकअप. तर बघितलं असेल तुम्ही सामान वगैरे खोललेलं आहे आम्ही. कीबोर्ड पण आपली केलेली आहे पॅकअप ना. तर मास्टर आपले बोललेले पॅकअप. चला आता ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग 11:30 वाजले तर ब्लॉग आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.